एक लाइन से आ जाओ साहब। प्रशासनवर भाजप सरकारने हायजॅक करून हे काम चालू ठेवलेलं आहे। कोणताही निवेदन द्या, उठा कचरा डब्यात टाकाले, कोणत्याही निवेदनचे पालन होईना झाले। काय लोक मरो काय हो काय नाही, जनताची भाजप सरकारला काय घेण देण नाही। भाजप सरकारचा कारभार 2014 पासून आजपर्यंत असाच भोंगळ कारभार चालू आहे। यामुळेच काँग्रेस पक्ष स्वतः आपल्या सोया खर्चाने आज जे किटचा वाटपचा कार्यक्रम आहे स्वतः चालू केला। प्रशासनाचा काहीच या गरीब लोकांवर, जनतेवर, नांदेड शहरच्या जनतेवर, महाराष्ट्राच्या जनतेवर काही ध्यान नाही। भारत सरकार हे काम सगळं बोगस चालू आहे म्हणून काँग्रेस सरकारला आता हे अवघड व्हायले की प्रशासन एक ऐकणं झाले आणि प्रशासन मधली बसलेली जो लोक अधिकारी आहेत ते सगळे हायजॅक वरूनच व्हायले। हे बोलून मी इथले 2 शब्द सगळ्यांना मिळून एक किटचा कार्यक्रम केला। 11,000 किट वाटण्यात येणार आहे। सध्या आज 4,500 किटचा वाटप दिवसभरातून होणार आहे। काँग्रेस पार्टीचा एक मोठा उपक्रम या लोकांसाठी चालू आहे आणि हे पुढे राहणार आहे। काँग्रेस एक परिवार आहे, कोणत्याही दुःखासुखात आम्ही धावून जाणारे लोक आहात आणि हे भाजप सरकार फक्त म्हणायची सरकार आहे, टीव्हीवर बघायचं आणि घरी बसायचं अशी सरकार आहे। काँग्रेस पार्टीचा काम रोडवर जमिनीवर राहते हे दीपक सिंग हुजुरिया करून दाखवते। प्रभाग क्रमांक 16 मधून यावेळेस काँग्रेसचाच पॅनल निवडून येणार आहे।